सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन सन्निधिं कुरु। गंगेचं आवाहन येत असेल तर म्हणायचं, नाहीतर भस्म घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ओम काढायचा। जितक्या गंगेचं नाव येते तितक्या गंगेचं नाव घ्यायचं। गंगा यमुना सरस्वती भागीरथी आमक तमक फुलाना दिसतात, जेवढं येतंय तेवढं घ्यायचं। लक्षात येईल। सरळ 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 भक्ती देवाला आवडते। ते घेतल्यानंतर झाल्यानंतर त्याला भस्म गंध अक्षता बेलफूल व्हायचं। कशामध्ये? तांब्यामध्ये। लक्षात घ्या, अक्षता बेलफूल व्हायचं, उदबत्ती ओवाळायची, नमस्कार करायचा। नमस्कार केल्यानंतर आपल्या लिंगाकारामधनं इष्टलिंग आपल्या हातामध्ये घ्यायचा। हातामध्ये घेतल्यानंतर त्या लिंगाला जो कापड आहे ज्याला आपण लिंग वस्त्र म्हणतो, ते लिंग वस्त्र धुवून वाळू घालायचं, स्वच्छ धुवायचं आणि वाळू घालायचं। मग आपल्या इष्टलिंगाला एक खूण केलेली, बघा तुमच्या देवाला खूण आहे का? आहे का? आहे का? पुरुष सांगायला गेले आहे ना? ती खूण आपल्या अंगठ्याकडे करायची। बघा आता आहे का तुमच्या देवाचे खूण आपल्या अंगठ्याकडे? नसेल तर करून ठेवा। म्हणजे देवाचा तोंड आपल्याकडे होतं आणि आपलं तोंड देवाकडे होतं। ते करून आपल्या उजव्या हाताने तो तांब्या घ्यायचा आणि देवाला पाणी घालायचं। येत असेल पंचब्रह्म मंत्र येत असेल म्हणायचा, अन्यथा गुरु मंत्राचा ओम नमः शिवायचा जप करत देवाला पाणी अर्पण करायचा आणि संततधार घालायची। देवाला संततधार घालायची। घातल्यानंतर तांब्या खाली ठेवून द्यायचा। देवाला आणि आपल्या हाताला स्वच्छ पुसून घ्यायचं कापडाने। दुसऱ्या कापडाने पुसून घेतल्यानंतर तळ हातावर ओम काढायचा। तळ हातावर ओम काढायचा। ओम काढत असताना कोणीही डायरेक्ट भस्म उचलायचा आणि तळ हाताला लावायचा नाही। लक्षात घ्या, आतापर्यंत आपण चुकीचं केलं असेल, पाठीमागे बसलेले आणि तिकडे बसलेले सुद्धा डायरेक्ट जर भस्म उचलून तळहातावर जर कोणी लावत असेल तर ते चुकीचं आहे। आपल्याला हे 3 बोट दिलेले आहेत, त्या 3 बोटानेच भस्म घ्यायचा अथवा अनामिकेने भस्म घेऊन आपल्या तळहातावर ओम काढायचा। कोणत्या बोटाने? अनामिकेने। अनामिकेने काढून ओम काढायचा, त्याच्यावर इष्टलिंग ठेवायचा। इष्टलिंगाला सुद्धा 3 बोटाने भस्म लावायचा। मग गंध, हळद, कुंकू, अक्षदा, बेलफूल हे वाहायचं, उदबत्ती ओवाळायची, आरती ओवाळायची। येत असेल आरती तर म्हणायची, नसेल तर फक्त ओवाळून बाजूला ठेवायची आणि मग साखरेचा नैवेद्य दाखवायचा। अनेक व्यक्ती साखर अक्षदा बरोबर साखर एकत्र करून टाकतात देवावर। देवावर अक्षदा टाकायचे असतात, नैवेद्य दाखवायचा असतो। लक्षात घ्या, अनेक जण देवाच्या पुढे नैवेद्य ठेवतात, म्हणजे डाव्या हातावर साखर ठेवतात, बाहेर पाठीमागे बसलेले। तसं करायचं नाही। उजव्या हातामध्ये साखर ठेवायची, देवाला दाखवायचं, बाकीच्या दुसऱ्या पात्रामध्ये ती साखर ठेवायची आणि नैवेद्य दाखवण्यासाठी 3 वेळा पाणी फिरवायचं आणि नमस्कार करायचा। नमस्कार केल्यानंतर आरती केलेली असते, त्याची मंत्र पुष्पांजली म्हणून अक्षदा घ्यायचं, देवाला वाहायचं, परत एकदा नमस्कार करायचा। नमस्कार केल्यानंतर आपल्या उजव्या हाताला भस्म लावायचा। रुद्राक्षाची माळ असेल तर त्या रुद्राक्षाच्या माळेवर जप करायचा। किती वेळा जप करायचं सांगितलंय? 108 वेळा नाही सांगितला, कमीत कमी 108 वेळा। कमीत कमी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त केलं तर पाप लागणार नाही। नाही तर महाराजांनी सांगितलं 108 वेळा करा म्हणून। अनेक ठिकाणी असं होतं, महाराज तुम्ही सांगितलं होतं की 108 वेळा करायला, आम्ही सांगतो कसं? कमीत कमी 108 वेळा। त्याच्यापेक्षा जास्त केलं तर आम्ही काय म्हणणार नाही चुकीचं केलं म्हणून। आपण निरंतर शिवमंत्र जपायचा आहे, परंतु कमीत कमी 108 वेळा जप आपला झाला पाहिजे, म्हणून तो शब्द तुम्हाला सांगितला जातो। किती वेळा? कमीत कमी किती वेळा? शास्त्रामध्ये सांगितलंय, जितक्या वेळा श्वास घेतो आणि श्वास सोडतो तितक्या वेळा जप करायचा। पण आपल्याला शक्य आहे का? नाही, म्हणून कमीत कमी 108 वेळा जप करायचा।